Hello, this is I am telling about the 20 years from now. म्हणजे आतापासून 20 वर्षानंतर मी कसा असेल, म्हणजे माझी पर्सनॅलिटी कशी असेल. पर्सनॅलिटी म्हणजे मी कोण आहे, कोण राहणार आणि 20 वर्षानंतर व्हॉट वुड बी. आजची तारीख किती आहे? आजची तारीख आहे 12 ऑगस्ट 2016. 12 ऑगस्ट 2036ला कुठे असशील, कोण असशील आणि का असशील. तर मी सांगतो 20 वर्षानंतर म्हणजे आतापासून 20 वर्षानंतर म्हणजे 36मध्ये मी बहुतेक किती वयाचं होऊन जाईल. मी आता किती आहे 24 40 44 वर्षाचं होऊन जाईल. 44 वर्षाचं होऊन जाईन आणि मी आतापर्यंत खूप मूवी बनवले. बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, देन त्याच्यानंतर स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, देन अवतारचे पूर्ण सीझन कंप्लीट केला. मी अवतारचे पूर्ण 6 जे चॅप्टर आहे ते पण मी कंप्लीट केले असेल. आणि आता मी कोरा स्टार्ट करत असेल. या कोराचं सीझन आता मी स्टार्ट केलं असेल. आय एम द बिगेस्ट फिल्म मेकर आणि माईट बी माझ्यापाशी 3 किंवा 4 ऑस्कर अवॉर्ड तर असणच. प्लस मी कुठे राहत असेल, मी राहत आहे शायद LA मध्ये माझं एक घर आहे, न्यूयॉर्कमध्ये पण आहे आणि मुंबईमध्ये पण आहे. मोस्टली मी LA मध्ये राहतो, लॉस एंजेलिसमध्ये राहतो. बट कधी म्हणजे जसं काम निघालं तसं मी म्हणजे खूप वेळ एका ठिकाणी राहत नाही. जशी पिक्चर खतम झाली तसं मी घरी वगैरे वर्धेला येतो. बट मोस्टली मी LA मलाच राहतो, लॉस एंजेलिस हॉलिवूडमध्ये, आणि तिथेच फिल्म वगैरे बनवतो. आणि आय एम क्वाईट गुड इन दॅट. आणि मी काफ़ी मोठा फिल्म मेकर आहे, बहुत मोठा. हे जे मूवी आहे हे मी बहुत ब्लॉकबस्टर आणि वन ऑफ दी ग्रेटेस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड आतापर्यंत बनवलेलं आहे. बरं, हे झाली माझ्या प्रोफेशनल लाईफ. आता माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये काय काय आहे. मी आतापर्यंत लग्न केलं आहे का? ऑफकोर्स. बट कोणासोबत केलं आहे हे नाही माहीत. जर स्नेहासोबत खरंच माझं काही रिलेशनशिप म्हणजे मला तर काय फिलिंग तर आहे, तिला माहीत नाही आहे का नाही फिलिंग्स, आणि फ्युचरमध्ये काही कॉन्टॅक्ट राहीन, आय डोंट नो. बट माझी लग्न वगैरे झालं आहे या, आणि माईट बी मला मुलं पण आहे, आणि जे की आता करीब 20 किंवा 22 वर्षाचे झालेच असेल. 20 किंवा 22 नाही, 20-22 नाही रे, किंवा 10 किंवा 15 वर्षाचे, 10 वर्षाचे वगैरे झालेच असेल या. एकच मुलगा किंवा मुलगी. माझे पॅरेंट्स आहे, माझे मित्र पण सोबत राहीन. आणि त्याच्यानंतर आय हॅव लॉट ऑफ टार्गेट्स पण मी अचीव केले असेल तेव्हापर्यंत. इट्स बीन रिअली अमेझिंग. हे टाईम कॅप्सूल आहे ना, हे बहुत इम्पॉर्टंट आहे. कारण हे आपल्याला रेप्रेझेंट करते का आपण पुढे लाईफमध्ये का राहू आणि का नाही, आणि आपण कुठे राहू. आता पहा, मी इथे राहत आहे, इथे खापरखेडाला, इथे पॉवर स्टेशनमध्ये कॉलनीमध्ये इथे माझा फ्लॅट आहे. फ्लॅट म्हणजे माझं नाही, मामाजीचं आहे. आणि तर मामाजी नागपूरला राहतात आणि मी एकटा या 5 रूममध्ये राहतो. होल थिंग इज माइन. इथे TV आहे, सगळंच आहे, पूर्ण आहे. आणि हे सगळं आपलंच आहे. कोणी काही म्हणाल नाही, बोलाल नाही. आताही ग्रेट आहे, बट 20 वर्षानंतर तर लाईफ वुड बी रिअली अमेझिंग अँड रिअली ऑसम राहणार बहुत. आणि जर मी हे व्हिडिओ पुढे पाहीन तर इट इज फील सो ग्रेट. बट हेच एक नाही आहे, मी माझ्या लाईफमध्ये नेहमी रेकॉर्ड करतो आर्टिफॅक्ट एपिसोड. तर एवढं जास्त मॅटर नाही करणार, कारण मी हे रोजच रेकॉर्ड करतो.
टाइम कॅप्सूल कसं आहे, आपण म्हणजे सम पीपल डू बिकॉज दे हॅव टू डू वन्स इन लाईफ टाईम. आय हॅव टू डू एव्हरी डे. मी रोजच करतो राव. त्यामुळे आर्टिफॅक्ट एपिसोड 20 वर्षानंतर मी आर्टिफॅक्ट एपिसोड कुठपर्यंत आणला असेल. करीब आता मी कॅल्क्युलेट वगैरे करीन तर करीब 5,000 10,000 पर्यंत गेलो असेल. 10,000 समथिंग किंवा 5,000 5-6,000 10,000 पर्यंत मी तर क्रॉस केलंच असेल. 10,000 पर्यंत 10,000 आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. अरे बापरे. आणि किती हार्ड डिस्क लागले असेल त्याच्यासाठी. मला हार्डली करीब डझनभर तर हार्ड डिस्क लागले असेल 1 TBच्या. बट हार्ड डिस्क नाही, नंतर मी काही हे पण ठेवले असेल, काही स्टोरेज मीडिया ड्रायव्हर्स माझ्यापाशी असेलच. आर्टिफॅक्ट एपिसोड स्टे प्रायव्हेट. हू नोज, आय डोंट नो, फ्युचरमध्ये काही पण होऊ शकते. म्हणजे मी जे प्रिडिक्ट करतो माझ्या रिलेटेड आहे ते मी सांगू शकतो. लाईक बायनर कोड बनणार आहे, प्रेझेंट डे बनणार आहे, नॅशनल सिक्युरिटी बनणार आहे, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनणार आहे, अवतारची फुल सिरीज, कोराची फुल सिरीज तर बनणारच आहे. हे सगळे माझ्या माइंडमध्ये आहे आणि हे मला बनवायचे आहे. यासाठीच मी इथे आलो आहे, त्यामुळे मी इथे बनवणारच. दॅट्स वाय आय एम हिअर. बट माझ्या रिलेटिव्हमध्ये म्हणजे माझ्यासोबत पण अजून काही फिल्म बनवणारे आहे जे की मला लाईफ सरप्राईज मी एव्हरी डे इन द फ्युचर. सो याच्या बिसाइड्स पण मी अजून काही केलं असेल किंवा अजून काही फिल्म वगैरे बनवली असेल. दॅट इज ग्रेट. मी 20 वर्षानंतर कसा दिसेल? 20 वर्षानंतर आता पहा मी कसा दिसतो. मी असा दिसतो राव. म्हणजे आता 20 वर्षानंतर माइट बी आय एम लुक लाईक आय जस्ट रिअली सेइंग दॅट मी 20 वर्षानंतर कसा दिसेल हे असा बिलकुल. या दॅट इज मी. 20 वर्षानंतर एक्झॅक्टली असंच राहीन. असेच शेड घालून राहीन, असेच ग्लासेस वगैरे आणि 20 वर्षानंतर माइट बी आय जस्ट लुक लाईक दॅट. बट तरी माझी पर्सनॅलिटी माइट बी चांगली गुड असेल, चांगली असेल. आणि 20 वर्षानंतर माझे मित्र वगैरे सगळे सोबत राहील. कारण हे माझ्या लाईफचे ट्रेजर आहे. यांना जर मी समजून नाही घेतलं तर याचं रिलेशन कधी स्ट्रॉंग राहणार नाही. आणि हे मला आताच कळलं आहे. त्यामुळे मी पुढे राहीन सोबत माझ्या. कुठे ना कुठेतरी स्टील इन टच, पुढे ना पुढे राहीन. कोणकोणते मित्र राहीन सोबत 20 वर्षानंतर तरी? माइट बी 20 वर्षानंतर तर बहुत सारे मित्र जमा होऊन जाईन रे. बहुत सारे. कोणाकोणाला याद ठेवशील. बट हे प्रिडिक्शन आहे. आपण जे काय करू शकतो ते करू शकतो. सो आता तर मला हेच वाटते का मी एक फिल्म मेकर होणार आणि फिल्म बनवणार हॉलिवूडमध्ये सुद्धा. या हॉलिवूडमध्येच माझा दंगा आहे. जस्टिस लीग मी बनवली असेल. इट्स अ रिअली नाईस अँड अ रिअली ऑनर टू मेक दॅट मूवी. कारण जस्टिस लीग मला तर बनवायचीच आहे राव. Time capsule is not really important for me because I'm doing artifact episode every day, so that will be really treasure to me. It is also treasure, but that is also treasure. So this is it. This is the end. This is the 12th August 2016, and that message will be seen after 2036. Thank you.